सूर्य मावळतानाचा नजारा फक्त गावाकडे जाऊ शकतो, कारण सूर्य मावळताना मी काही फोटो काढलेले आहेत ते तुम्हाला पुन्हा व्हिडिओमध्ये जाईल. पण मावळल्यानंतरचा मागचा नजारा तुम्ही बघू शकताय कसा झालेला आहे. हा बघा किती सुंदर दिसत आहे मागचं सगळं. हे बघा या चंद्रदेव पण लवकर उगवले आहेत. बघा चंद्राचं पण काही फोटो काढले आहेत ते पण दाखवते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये. हे बघा कसलं सुंदर दिसतंय आणि वातावरण पण खूप छान झालेलं आहे. आणि आता पाखरं जिकडे तिकडे सगळे चाललेली आहेत. हे बघा दिसतंय तुम्हाला. पुढचं बघा कसं झालेलं आहे. आणि इकडे सूर्य मावळला आहे बघा, तिथे तुम्हाला जास्त प्रकाश दिसतोय. हा बघा थोडा बाजूने धावते. बघा हे बघायला गावाकडे यावं लागतं. तर यात काही फोटो काढले आहेत मी, तर ती तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते. आणि हे सगळे जे काढलेले आहेत फोटो मी ते रानातून काढले आहेत. माझं घास दिसतंय तुम्हाला. वैरण तोडायला आले होते तेवढ्यात सूर्य मावळायला लागलेला दिसला म्हणून हे फोटो तुमच्यासाठी काढले आहेत मी. हे बघा कसं सुंदर वातावरण झालेलं आहे मागचं. हे बघा बघू शकता तुम्ही. हे बघा दिसतंय तुम्हाला. आणि हे शूट करताना मी काही थोडे फोटो काढलेले आहेत ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर आपण आता घास तोडून झालेला आहे, तर थोडाच घास राहिला आहे. आणि आता मी घरी चाललेली आहे. सगळं काम झालेलं आहे माझं. मी आता घरी चाललेली आहे. तुम्हाला आता मी घरी गेल्यावर आमच्या कुत्र्या धावते, डॉग धावते, 2 आहेत. वातावरण बघा किती सुंदर. ढगाच्या आडून सूर्यप्रकाश येत आहे. तर हे असे काही थोडे मी फोटो काढले आहेत जे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर पाऊस पडायच्या अगोदर जसं वातावरण होतं तसं वातावरण झालेलं आहे. आणि हे आमच्या जांभळीला नवीन पालवी फुटलेली आहे. हे आमची बोर, तिकडे चिंचेचं झाड आहे आजीचं. आणि हा ऊस आजीचा आहे. आणि हा पण ऊस आजीचाच आहे. यातलं पाचूट जाळलं नाही आम्ही. तर आता घराकडे जाऊ आपण. हे आमचं देशी शेवगाचं झाड आहे, ज्याच्या शेवग्याच्या शेंगा आम्ही काढून खातो. विहिरीच्या कडेला आहे त्यामुळे एवढं त्याच्यावर वेल चढले आहेत. तर मी आता घरी जाते. चला. ही आमची स्वीटी आणि तिकडे जिमे. बघा तरी आमच्या दोघीजणी आहेत, त्यांना आता घराकडे घेऊन जायचं आहे.